हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आज दिवसाची सुरुवात केली ती म्हणजे नाश्त्यापासून. तर सकाळी उठलं की आपल्याला स्वयंपाकाची, डब्याची खूप घाई असते आणि त्यासाठी आपण आधीच जर प्रिपरेशन करून ठेवलं ना किंवा आधीच आपली क्लॅरिटी असेल ना की उद्या काय बनवायचं आहे, तर आपली कामेही लवकर होतात आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी चिडचिडसुद्धा होत नाही. किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ उभंसुद्धा राहण्याची गरज पडत नाही आणि काय बनवायचं हा विचार करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर आज मी काय बनवणार होते हे मी कालच ठरवून ठेवलेलं होतं. तर आज मी डोसा बनवायसाठी घेतला. बट तो आपला तांदळाचा आणि उडदाच्या डाळीचा वगैरे नाही. हा डोसा मी वेळेवर बनवला, तो म्हणजे रव्याचा डोसा. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना आज लवकर जायचं होतं, तर त्यांना नाश्ता म्हणून मी डोसा बनवायचं ठरवलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी बेसिक आलू वगैरे जे आहे तो रात्रीच उकडून घेतलेला होता आणि डोसा बनवण्यासाठी मी काय केलं की 2 वाटी रवा घेतला आणि जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून तो भिजवून घ्या. थोडं त्याच्यामध्ये मीठ, लिंबू असेल तर लिंबू आणि थोडा वेळ अर्धा तास वगैरे तो तसंच बॅटर त्याचं ठेवून द्यायचं. आणि तिकडे साईड बाय साईड मी भाजी वगैरे बनवून घेतली. आपली जशी आपण आलूची भाजी बनवतो ना तशी भाजी ते बनवून घ्यायची. तर त्याच्यामध्ये फक्त मी दालिया आणि आपलं जे उडदाची डाळ असते ती त्याच्यामध्ये थोडी मिक्स केली. त्यांनी खूप छान टेस्ट येते त्या भाजीची आणि असा माझा डोसा वगैरे मी छान बनवून घेतला. सगळ्यात जास्त पसारा आपला कुठे दिसतो तर तो म्हणजे आपल्या किचनमध्ये. आपला जो ओटा असतो, आपण स्वयंपाक करताना तर तो पूर्ण भरलेलाच असतो, पण त्यानंतरही बऱ्याच जणांना ओट्यावर बऱ्याच सामान ठेवायची सवय असते. मग आपण काय करतो की डीप क्लिनिंग करायचीच आहे, आज करू उद्या करू म्हणून आपण डीप क्लिनिंगची वाट पाहतो. पण खरं तर आपली हाच विचार करण्याची जी सवय आहे ना ती चुकीची आहे. आपण एकाच दिवशी डीप क्लिनिंग करण्यापेक्षा रोज जर 5 मिनिट देऊन क्लिनिंग केली ना तर डीप क्लिनिंग करायची गरजच पडत नाही. जसं की रोज जर गॅसचा ओटा आणि जेवढा हात पुरेल तेवढ्या गॅसच्या ओट्याच्या वरच्या टाईल्स जर आपण पुसून काढल्या ना तर त्या एवढ्या खराब होणार नाही आणि डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही. आपल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आपण इतरांसाठी सर्व काही करत असतो, पण सोबतच आपण आपल्यासाठी सुद्धा काही गोष्टी करायला पाहिजे. जसं की नाश्ता हा वेळेवरच करायला हवा. आपण काय करतो की सगळ्यांना देतो आणि मग आपण नंतर करू म्हणून आपली जेवणाची सुद्धा वेळ येऊन जाते आणि आपला नाश्ता हा राहून जातो. त्याच्यामुळे नाश्ता हा योग्य वेळेत आणि व्यवस्थित रोज घ्यायलाच पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या दिवसाची पूर्ण एनर्जी मेंटेन राहते. आपलं घर नेहमी सुंदर, नीटनेटकं, मोकळं, ऑर्गनाईज राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. खरं तर सुंदर, नीटनेटकं घर म्हणजे काय? पॉझिटिव्हिटी. आणि ही पॉझिटिव्हिटी फक्त घरात नाही तर घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मेंबरमध्ये येते. ऑर्गनाईज, छान, नीटनेटकं घर आणि दुसरीकडे अनऑर्गनाईज आणि पसारा असलेलं घर, काय चांगलं वाटेल बरं? ऑब्व्हियसली ऑर्गनाईज आणि नीटनेटकं घरच चांगलं वाटेल, कारण बघूनच आपल्याला त्यामधून एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपला उत्साह आणि आपलं मूड त्यावर डिपेंड असतं. बेडरूममध्ये सहसा पाहुणे वगैरे कुणी येणार नाही, पण हे सगळं आपणच आपल्यासाठी करायचं. सगळ्यात मोठी गोष्ट, मेन अट्रॅक्शन असतं ते बेडरूममध्ये, तो म्हणजे बेड. बरेचदा आपण बेडवर जाऊन बसतो आणि बेडरूममध्ये सगळ्यात मोठी दिसणारी वस्तू ती बेडच असते. त्यामुळे बेडशीट, पिलोज, ब्लँकेट आणि इतरही खूप सगळ्या वस्तू असतात आपल्या बेडरूममध्ये. जसं की कपडे वगैरे आपण काही बेडवर ठेवलेले असतील किंवा मग काही लोशन्स बेडसाईडला किंवा काही औषधे काहीही आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहे, पाण्याची बॉटल, ग्लास, अशा बऱ्याचशा वस्तू आपण बेडरूममध्ये रात्रीच्या वेळी ठेवत असतो. तर त्या जर सर्व वस्तू जागच्या जागेवर असतील आणि ऑर्गनाईज असतील, नीटनेटके आपण ठेवलेल्या असतील, ब्लँकेटच्या घड्या वगैरे घालून जर व्यवस्थित आपण ठेवल्या ना तर बेडरूमचा पूर्ण लुकच चेंज होऊन जातो. आणि थोडेफार कलरसुद्धा मॅटर करते की आपण कोणत्या कलरची बेडशीट टाकतो किंवा कोणती चॉईस करून घेतो, कलर कसा आहे, तर त्याच्यामुळे पण थोडं इफेक्टिव्ह आपलं बेडरूम दिसतं. आणि हे जर सर्व आपण व्यवस्थित ठेवलं ना तर आपली बेडरूम ही ऑर्गनाईज आणि फ्रेश दिसते.
त्यामुळे बेडरूममधलं सगळं गोष्टी नीट ठेवणं ते सुद्धा मॅन्डेटरी आहे. घरात जर छोटे मुले असतील ना, तर त्यांना काही गोष्टी चांगल्या शिकवणं ते सुद्धा आपल्याच हाती असतं. जसं की स्वतःचा ब्रश स्वतः करणे. त्यांना आपल्यासारखं जमणार नाही, पण त्यांना ट्राय करू दिलं तर ते आपोआपच शिकतात. त्याच्यामुळे जर घरात लहान मुले असतील तर त्यांना त्यांच्या गोष्टी करू द्यायला पाहिजे. खरं तर प्रत्येक गोष्टीची जर जागा डिसाईड असेल ना, तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवायसाठी आणि पसाराही लवकर होत नाही आणि आपल्याला कन्फ्युजन पण नसतं की आपण कुठे काय ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीची जागा ही डिसाईडच असली पाहिजे. बघा मी एवढंच आवरलं, पण असं वाटत आहे की पूर्ण बेडरूमच ऑर्गनाईज करून ठेवली का? म्हणूनच म्हणते की एवढे कामं आपण हे रोजचे मॅन्डेटरी आहे. या कामासाठी आपल्याला हार्डली अर्धा तास जातो. पूर्ण जर रूममधला जर आपण पसारा व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवायसाठी आपल्याला हार्डली अर्धा तास लागतो आणि त्याच्यामुळे आपलं घर ऑर्गनाईज दिसतं. त्यानंतर घरात किंवा आपल्या गॅलरीमध्ये थोडीफार झाडे असायलाच हवी. त्यामुळे सुद्धा आपल्या घराची किंवा गॅलरीची शोभा आणखी वाढते आणि या प्लांट्सकडे बघून त्यांच्या ग्रीन कलर्स आणि जर फ्लावरिंग प्लांट्स असतील तर त्या फुलांचे कलर्स बघून खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. आणि बघा ना, कधी-कधी काय होतं की आपल्याला जर थोडंफार काही बोर होत असेल तर आपण जर फ्लावरकडे बघितलं किंवा मग प्लांट्सकडे बघितलं आणि तिथे जर टाईम स्पेंड केला तर खूप छान फ्रेश फील होतं. जर तुम्हाला काही इंडोर प्लांट्स आवडत असेल ज्याचं कमी मेंटेनन्स आहे, जसं की स्नेक प्लांट, रबर प्लांट, मनी प्लांट वगैरे. आता मनी प्लांट तर बरेच लोक लावतात घरामध्ये आणि त्याचं मेंटेनन्स काही फार जास्त नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घरामध्ये ते प्लांट्स लावू शकता. त्याच्यामुळं आणखी पॉझिटिव्हिटी वाढते आणि त्यांच्याकडे बघितल्यावर सगळं घरामध्ये फ्रेश असं फील होतं. आणि नसेल तुम्हाला लावायचे तर मग तुम्ही आर्टिफिशियल प्लांट्स भेटतात. कमी पैशामध्ये सुद्धा खूप सगळे असे आर्टिफिशियल प्लांट्स मिळतात. ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून तुमच्या हॉलचा लूक एन्हान्स करू शकता. बघा, या ड्रॉवरमध्ये मी अशा सगळ्या खेळणी ठेवलेल्या आहे. खेळणीला आपण सहसा पसारा असं म्हणतो, कारण तो आपल्या टीव्ही युनिटवर, सोफ्यावर मुले ठेवतात. खरं तर त्यांनीच घराला शोभा येते. बघा, एखाद्या वेळी काय होते की मुले जर आजारी पडली आणि ते जर खेळत नसतील, असे खेळणे त्यांनी इकडे तिकडे पसरवले नसतील, तर आपल्यालाच असं अस्वस्थ फील होतं आणि असं वाटतं की यांनी पसारा केला असता, खेळणी काढली असती तर बरं झालं असतं. त्याच्यामुळे मुले खेळत असताना पसारा हा होतोच. तर काही गोष्टी इग्नोर करायच्या आणि त्यावर एक उपाय म्हणून आपण हॉलमध्ये जर टीव्ही युनिट असेल किंवा मग असा ड्रॉवर वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सेपरेट असा मुलांना तो ड्रॉवर देऊ शकता आणि त्याच्यामध्ये जे ते डेली खेळणी खेळतात तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यांना आपण सांगू शकतो की तुझे खेळणं झालं की तुझे जे खेळणे आहे ते या ड्रॉवरमध्ये ठेव. तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांना एक सवयसुद्धा लागते. म्हणजे तुम्ही ड्रॉवरमध्ये किंवा तुम्ही जे जागा डिसाईड केली आहे तर त्या जागी ते त्यांची खेळणे ठेवायचं ट्राय करेल. याच्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मुलं ही पसारा करतच असतात, त्यामुळे त्यांना खेळू द्यायचं नाही का? तर असं करू नका. त्यांना त्यांचा मनसोक्त खेळू द्या, कारण त्याच्यामुळे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट होते आणि हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर ते व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्ही वीकमधून एकदा ते ड्रॉवर नीट आवरा आणि याच्यामुळे काय होते की घरसुद्धा ऑर्गनाईज राहते, मुलंही हॅपी राहतात आणि आपणसुद्धा हॅपी राहतो. अचानक जर कुणी घरी आलं तर घर नीटनेटकं दिसणं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. बट एखाद्या वेळी नसेल तर आपल्याला चांगलं वाटत नाही, ऑकवर्ड फील होतं आणि मग आपण मनात आपल्या विचार करतो की आपण आधीच हे करायला हवं होतं, ज्यामुळे काय होतं की पाहुणे जर आले तर त्यांना नीट दिसलं असतं. जेव्हा आपण कुणाच्या घरी जातो किंवा कुणी आपल्या घरी येत असेल तर तेव्हा काय होतं की आपल्या घरावरून आपली पारख होते. सांगायचं झालं तर प्रत्येक घरातल्या गृहिणीचीच पारख होते. घर जर सुंदर नीटनेटकं असेल तर त्या गृहिणींनी आपलं काम अगदी व्यवस्थित आणि चोखपणे केलं आहे असं सर्वांना वाटतं.
पण ॲक्च्युअली हे लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी हे करायचं असतं. आपल्या घरातील लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आपल्याला एक सवय लावली पाहिजे, ती म्हणजे सोफाचे जे कव्हर्स असतात किंवा पिलोज असतात त्या व्यवस्थित ठेवणे आणि थोडाफार जो काही धूळ असेल फर्निचरवरती तो रोजच्या रोज असं क्लीन करणे, डीप क्लिनिंग न करता वरच्यावर पुसणे आणि व्यवस्थित घर झाडून पुसून टाकणे. त्यामुळे आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं आणि वेल ऑर्गनाइज दिसतं. आपण बिझी असलो, कितीही मॉडर्न असलो, तरी आपली आई ज्या गोष्टी करत होती त्या गोष्टी आपणसुद्धा केल्या पाहिजे आणि ती म्हणजे रोजच्या रोज आपण देवपूजा केली पाहिजे. एखादी दिवस स्किपही होतो, बट जर वेळ असेल तर आपण नित्यनेमाने देवपूजाही केली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. सकाळी मुलं शाळेत जातात, हजबंड ड्युटीवर जातात, मुलं आल्यानंतर त्यांचा अभ्यास आणि मोठी जर असेल मुलं तर त्यांच्या ट्युशन्स असतात, त्यांचे एक्स्ट्राचे क्लासेस असतात. त्यामुळे कन्व्हर्सेशन इतकं कमी झालं आहे आणि त्यामुळे फॅमिली टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. फॅमिलीला वेळ देणं, एकमेकांशी गप्पा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी तर सगळ्यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे एकत्र बसून आपण जेवणसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टी जुळवून आणणं हे आपल्याच हाती आहे आणि इम्प्लिमेंट करणंही आपल्याच हाती आहे. मुलांना हसत खेळत शिकवणं, शाळेमधील ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित हसी मजाक करत विचारणं, मज्जा काय केली आज तू स्कूलमध्ये, असं काहीसं विचारणं. असं जर आपण त्यांना विचारलं तर ते पटकन उत्तर देतात. पण असं न करता आपण काय करतो, मुलं स्कूलमधून आली की तू आज टिफिन फिनिश केला नाही किंवा तू हे अभ्यास केला नाही, तू हे केलं नाही. त्याच्यामुळं काय होते की ते आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायलाच नाही पाहत. त्याच्यामुळं सर्वात पहिले अभ्यासाचं किंवा टिफिनचं न विचारता त्यांच्याशी मनमोकळेपणाने सर्व गोष्टी जर आपण स्कूलमधल्या काय खेळला काय नाही हे जर विचारलं तर ते आवडीने आपल्याशी बोलतात. आणि मग आपण त्यांचे जे वह्यापुस्तकं आहे ते चेक करू शकतो, काय होमवर्क आहे ते चेक करू शकतो आणि ते पण त्यांना चांगल्या प्रकारे शिकवून त्यांच्यासाठी थोडासा वेळ देऊन त्यांच्याकडून करून घेऊ शकतो आणि याच्यामुळं काय होते की ते आपल्याशी कनेक्ट राहतात. घर म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू शिकायच्या असतात. मी सुद्धा पहिले मला काहीही कळत नव्हतं. सर्व गोष्टी मी हळूहळू शिकलेली आहे आणि त्या इम्प्लिमेंट करणं तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट ही कन्सिस्टन्सीने केली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक चांगल्या सवयी लागू शकतात. जसे हे फुलं बघा किती छान फ्रेश दिसत आहे, तसंच आपण आपलं जीवनसुद्धा छान बनवू शकतो. अपेक्षा करते मी ज्या गोष्टी आज तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट कराल. ॲक्च्युली उद्या मला इडली बनवायची आहे, तर आम्ही घरामध्ये तिघंच आहे, त्याच्यामुळं मला जास्त असं प्रपोर्शन घ्यायचं नाही आहे. त्यामुळे मी 1 ग्लास तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली. त्याला छान 2-3 पाण्याने छान धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडे मेथीदाणे ॲड करून उद्याच्या जी नाश्त्याची तयारी आहे ती मी आजच करून ठेवली. त्याच्यामुळे मला उद्या टेन्शन राहणार नाही. अशा जर सवयी आपण लावून घेतल्या ना तर आपल्याला रोजची कामे बिलकुल कंटाळवाणी वाटणार नाही आणि आपण ती आवडीने करू. तर असा होता आजचा दिवस. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.